इथे आपण पाहतोय शिवसेना चषक आपण पाहतोय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्तानं आणि माननीय श्री अजय निमित्तानं भव्य दिव्य फुलपिच ओपन क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000, द्वितीय 31,000, तृतीय 15,000 आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक हे 11,000 रुपयांचं पारितोषिक। प्रत्येक सामन्यास मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर ट्रॉफी, बेस्ट ऑलराऊंडर ट्रॉफी हे सर्व या स्पर्धेचा तर एक भाग आहे। चला ताबडतोब विनंती असणार आहे, मी खेळाडूंना देखील सातत्याने त्या सूचना करतोय। 6 षटक आहेत, त्यामध्ये आपल्याला वेळ भेटणं देखील बंधनकारक असणार आहे, कारण की वेळ हम सब समय के गुलाम है, समय किसी का गुलाम नाही। गेलेला पैसा परत येईल पण गेलेली वेळ परत तुमच्यासाठी कधीच येणार नाही, त्यामुळं या वेळेमध्ये ते आपल्याला खेळावं लागेल। नुसतं खेळून जमणार नाही, तुमच्यातली जिद्द, चिकाटी, मेहनत या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील। सामन्याला सुरुवात होतीये, पहिली 6 षटकांमध्ये तुम्ही धावा बनवणार किती यावरती देखील निश्चितपणे जे नजरा प्रत्येकाच्या इथे ज्या असणार आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल। या क्रिकेटची स्पर्धा भरवत असताना खरं तर अनेक टीम मीटिंग जी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। ही टीम मीटिंग होत असताना या टीम मीटिंग मध्ये देखील बोललं काय जात असेल हा देखील एक प्रश्नचिन्ह असतो। टीम मीटिंग म्हणजे कोणती मीटिंग म्हणलं तर गनिमी कावा येतो, गनिमी कावा तुम्हाला आठवावा लागेल। इथे एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं आहे, पण याआधी तुम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्ही एकत्र खेळलेत। आज असे काही खेळाडू आहेत की ते दररोज एकत्र खेळतात पण आज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात। पण एक क्रिकेट आहे, ही कोणाची सत्ता नाही, ही कोणाची जहागिरी नाही। इथे यायचं, खेळायचं, आपली चमक दाखवायची, आपलं नेतृत्व दाखवायचं, आपलं कर्तृत्व दाखवायचं आणि या कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करायचं। सिद्ध करत असताना खरं तर तुम्ही जे चषक भरवले कुणाल दादा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब, आणि कंपल्सरी चेस आहे। कंपल्सरी चेस तुम्हाला त्या धावा बनवायला लागतील, म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ते आणि निष्ठावंत मावळा म्हणून धर्मवीर आनंद दिघे पाहिलं जायचं। असं कार्यकर्ता कसा असावा, साहेबांची कुठे सभा असेल, साहेब कुठे असेल, हा बिचारा कधी पळत जायचा, कधी धावत जायचा, कधी सायकल हातामध्ये घ्यायचा, सायकलीवरती पायंडल मारत जायचा आणि साहेबांपर्यंत पोहोचायचा। साहेबांची नजर देखील किती तीक्ष्ण असेल। एक दिवस हा सायकल घेऊन जात असताना साहेबांनी त्यांना पाहिलं, साहेबांनी पाहिल्याच्या नंतर ते म्हणले तो दाढीवाला कोण आहे। साहेबांनी त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली आणि कौतुकाची थाप टाकल्याच्या नंतर ठाणे जिल्ह्याचं भवितव्य बदललं, तिथे नाव उदयास आलं, धर्मवीर आनंद दिघे। तुम्ही कधी टेंबी नाक्यावरती गेलात, आजही अंगावरती काट उभा राहतो। त्या वस्तू संग्रहालयामध्ये गेलात, आजही काट उभा राहतो। आज ज्याच्यावरती अन्याय अत्याचार होतो तो ढेंबी नाक्यावरती जातो, आजही त्याला तिथे न्याय मिळतो। आज साहेब जाऊन जवळजवळ 20 ते 22 वर्ष पूर्ण झाली, पण साहेबांच्या आठवणी आजही त्या तशाच ताज्या आहे। तुम्ही धर्मवीर आनंद दिघे हा चित्रपट पाहिला, चित्रपटामध्ये तुम्हाला गुरु शिष्याची जोडी पाहायला मिळाली। गुरु माझा पाठी राखा, गुरु कसा असावा, गुरुसोबत राहावं कसं, एकनिष्ठ राहावं कसं, म्हणजे साहेबांबद्दल बोलावं तितकं थोडं आहे। ज्यावेळेस महिलांवरती अन्याय व्हायचा, महिला टीमी नाक्यावरती जायच्या, काळूराम भाऊ थोरात आणि सन्माननीय मोहम्मद भाई शेख, आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। म्हणजे या सगळ्या अशा गोष्टी, ही अन्यायाला वाचा फोडणारी माणसं, मराठा अस्मिता जिवंत ठेवणारी माणसं, मराठी माणसाला मराठी पण देणारी माणसं आणि आपल्या हक्काचं सर्व काही याची जाणीव करून देणारी ही 2 देव माणसं, देव पाहिला सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांमध्ये देव पाहिला। त्यांना वंदन करून करूया सामन्याला सुरुवात। एकदा जोरदार घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की
सामन्याला सुरुवात होते. आता आम्हाला गोलंदाजाचं नाव सांगा. नजीर. सामन्याला सुरुवात होती. डीजेवाले आता तुम्ही मध्ये थोडंही वाजवायचं नाही. ज्यावेळी षटकार चौकार विकेट त्यावेळेसच वाजवायचं. तुमचं काम क्वालिटी आहे. नाण्याच्या दोन बाजू असतात. नाणेफेक केली साहेबांनी त्यावेळी छापा आणि काटा पडला. कोणाच्या मनात असेल आम्ही नाणेफेक जिंकावं, प्रत्येक दोघांनाही वाटलं असेल, पण कोणतरी नाणेफेक हारला. पण नाणेफेक हारल्याबरोबर सामना तर हारला नाही ना. म्हणजे नाण्याच्या दोन बाजू सारख्या असतात हे लक्षात ठेवून आयुष्य जगायचं असतं. वासिक शेख काय खेळाडू आहे या खेळाडूची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. मित्रांनो, टेनिसचे जे स्टार खेळाडू आहेत ना त्यांची ओळख महाराष्ट्राच्या बाहेर असते. त्यांची ओळख अशी असते, तुम्ही शिरूर तालुक्यातील का, तुम्ही पुणे जिल्ह्यातील का, पुणे जिल्ह्यातील अमुक अमुक गावचा हा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असतो. अजून काय हवं. क्रिकेट जीवाची माणसं देतो, रक्ताची माणसं देतो, नाती जपणारी माणसं देतो. क्रिकेटची नाती जोडतात हजारो नाती. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. दोन असे संघ आहेत, हे टोलेजंग संघ आहेत. परत एकदा स्ट्रेट डायव्हला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. वासिकला जर तुम्ही पाहिलं ना, उंच पुरा खेळाडू आहे, लांब टांगा आहेत. ताबडतोब तो नॉन स्ट्राईक एंडला पोहोचला गेलाय आणि धावफलक देखील इथे पुढे जाताना जे आपल्याला पाहायला मिळते. एक धाव ही धावफलकावरती जी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये गेला ना, राजकीय क्षेत्रामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला ही लाख मुलाची किंमत असते. ती कशी ते देखील मी तुम्हाला या चेंडूनंतर सांगण्याचा प्रयत्न करेन. सलामीची जोडी चांगलं कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळते. उत्तुंग कामगिरी जी करताना आपल्याला पाहायला मिळते. आज जिंकायचंय, आज लढायचंय. काय जबरदस्त चेंडू टाकलाय, काय जबरदस्त, काय नजाकत आहे, काय टॅलेंट आहे. हे टॅलेंट आज तुम्हाला वापरायचं. आज तुमचं ब्रह्मास्त्र तुम्हाला बाहेर प्रश्नचिन्ह पडावेत अशी गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. राजकीय क्षेत्रामध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धावेला. हिटलरला एक मत जास्त मिळालं, फक्त एक मत. हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला. बरं, तो नाझी पार्टीचा प्रमुख होऊन थांबलाच नाही, त्याने हिटलर युगाची सुरुवात केली. म्हणजे एक मत युगाची सुरुवात करते. मग ते एका मताला किती लाख मुलाची किंमत असेल. एका धावेकडे तुम्हाला घेऊन येईल बी. यावेळेस चतुर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. बिग हिट, मोठा फटका खेळलाय. दूरवरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. निलेश पिंजारी तिथे धावलाय कव्हर करण्यासाठी. दुसरा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि धावफलक देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे 3 धावा. पहिलं षटक प्रगती पथावरती चालू असताना जे आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश पिंजारी हे नाव जुनं आहे. पसायदान आळंदी ह्या टीममध्ये हा खेळाडू खेळायचा. पिच पासून सुरुवात केली, सर्वसामान्य कुटुंबातून सुरुवात केली, सामान्य कुटुंबामध्ये जन्मला. तिथून पुढे न थांबणारा प्रवास चालू झाला. अगदी घरापर्यंत दुचाकी यायला लागल्या, घरापर्यंत फोर व्हीलर यायला लागल्या. निलेश, तुझं काय काम असेल ते आम्ही करतो, पण तू आमच्या संघ खेळायला चल. प्रवास छोटा नाहीये, प्रवास खूप मोठा आहे. आपल्यासाठी कोणीतरी आपली वाट पाहणं, आपल्यासाठी कोणीतरी थांबणं आणि आपण नाही जावं म्हणून कोणाचं तरी काम थांबणं, याच्यापेक्षा आयुष्यात दुसरं मोठं काहीच नाही मित्रांनो. मीपणा सोडला तर या आयुष्यामध्ये, जर तुम्ही मीपणा सोडला तर तुम्ही आयुष्य जगाल. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलेत. कोणतीही विकेट मैदानाच्या आतमध्ये नाहीये. 4 धावा या धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे कलियुगाचं पर्व आहे. इथे प्रत्येकाला गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं इथं काहीच अडत नाही. आदर कर सगळ्यांचा, माणुसकी हा खरा धर्म आहे. गोलंदाज इथं सज्ज होताना पाहायला मिळेल. वा, वासिकच्या बॅट मधून टोलेजंग फटका. हा आहे बिग 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 हिट. शिवसेना चषकाचा षटकार.
10 धावींच्या मदतीने पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये जे संपन्न झालं. अजूनही 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो शिल्लक असणार आहे. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. दुसरं षटक आतमध्ये घेतलंय. 30 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 30 चेंडूंमध्ये तुम्हाला उत्तुंग कामगिरी करावी लागेल. कर्तबगारीचा झेंडा तुम्हाला इथे राहावा लागेल. अकरा धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे संपन्न होताना जो आपण पाहतोय. 11 धावा या ज्या धावफलकावरती आपण पाहतोय. दुहेरी अंकावरती धावफलक गेले. प्रत्येक दोन्ही टीमने काय केलं असेल, प्रत्येक दोन्ही टीमने या चषकावरती नाव कोरायचंय. शिवसेना चषक आहे, या चषकावरती नाव कोरण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक टीम करणार आहे. वाह वाह, काय जबरदस्त चेंडू आहे, काय जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येमध्ये इथे वाढ होताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जी जाऊन पोहोचली जातीये 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 12 धावा आतापर्यंत आल्यात. पुढचे काय समीकरण असतील आणि पुढच्या काय रणनीती असतील, काय मास्टर माइंड असेल, काय प्लॅन असेल. वाह, या खेळाडूची ही नजाकत आहे, ही त्याची ताकद आहे, हा जलवा आहे. वासिक शेखच्या बॅट मधून कणकणीत षटकार. योगेश अप्पा मुळीक साहेब त्यांचा सन्मानित करलाय. त्यांचा प्रेमाचा आपुलकीचा शाही शाल देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. मित्रांनो, दिव्याने दिवा लावत गेलं ना, दिवाची एक दिप्पाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं ना, फुलाचं एक सुंदर फुलार तयार होतो. आणि शिवसेना चषकासारखी माणसांना माणसं जोडत गेली ना, तर माणुसकीची देखील एक सुंदर दिप्पाळ तयार होते. वा, या वेळेचा चेंडू आपण पाहणार आहोत. झेल सुटलाय, झेल 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 मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. मराठीमध्ये थँक्यू मराठीमध्ये एक सुंदर म्हणे, आधीच कर्जाने बेजार त्यात उसणं मागतंय शेजार. अशी परिस्थिती ते आपल्याला पाहायला मिळते. जर झेल टिपला असता त्याला माघारी जावं लागलं असतं, कारण की तो कोण होता, त्याचं नाव मोठं आहे. तो थांबला, त्याचा अनुभव बरंच काय सांगून जातोय. त्याचं नाव ऐकलं तर बरेच खेळाडू थांबतायत, ही त्याची दहशत आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज. वाह भाई वाह, मोज कर दी, क्लास क्लास. शिवशंभोचा छावा येतोय षटकार. डीजे डीजे थांबा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये आत्ता धावा बनवल्या गेल्यात 20 धावा तब्बल इथे येताना पाहायला मिळत आहेत. वाह क्या बात है, तू शेर तो मैं सबका शेर, हम भी किसी से कम नहीं. उत्तरास प्रत्युत्तर, उत्तरास प्रत्युत्तर देते येणं गरजेचं आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांना लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्याची, अशी दांडगी इच्छा ज्याची, मार्ग मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कुबेत आंबर घेताना, असो असावे ओटावरती काळीच काढून देताना. इथे धावफलकावर 30 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. मार्गदर्शन करतील सन्माननीय योगेश अप्पा मुळीक, आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन करत आहेत.
आज आपल्या खोळेवडी गावामध्ये शिवसेना चषकाचा अंतिम सामना आता खेळला जातोय। या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मित्र कुणालजी खुळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे स्पर्धेचे सामने आयोजित केले, त्याबद्दल मी त्यांचं सर्वात प्रथमतः अभिनंदन करतो। आणि अतिशय आनंद होतो की या भागामध्ये आल्यानंतर नेहमी हे ग्राउंड बघायला भेटत नव्हतं, परंतु कुणालनी हे ग्राउंड स्वतः चालू केलं आणि एक चांगल्या पद्धतीनं या ग्राउंडची साफसफाई केल्यानंतर आज आपल्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी मैदान उपलब्ध केलेलं आहे आणि अतिशय चांगलं मैदान यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि त्याचाच फायदा घेत आज आपण पाहतो की जवळपास अनेक खेळाडू या खेळाडूच्या माध्यमातून हे क्रिकेट सामने झालेले आहेत। अनेक टीमांनी येथे सहभाग घेतलेला आहे। निश्चितच चांगले सामने आज आपल्याला पाहायला भेटतात। मागील षटकामध्ये देखील आपण पाहिलं असेल की 2 षटकारांच्या साहाय्यानं आज हा खेळ संपन्न होतोय आणि या खेळामध्ये आपण सर्व खेळाडू तसेच सर्व क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत। आणि आपण पाहिलं असेल की त्या आनंदाला साजरा करण्यासाठी एक आपला चांगला सूत्रसंचालक म्हणून प्रशांत यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। मी आल्यापासून पाहतोय की एक चांगलं सूत्रसंचालन त्याच्या माध्यमातून होतं आहे आणि आजच्या कार्यक्रमाला आज आपल्याला पाहुणे म्हणून परेशजी देखील लाभलेले आहेत। त्यांचं देखील त्यांच्या मित्रपरिवाराचं अचानक आल्यामुळं कुणालनी सांगितले की अचानक भेट दिली, त्यांचं मी शिवसेनाचे सहक आणि कुणाल खुळे यांच्या वतीने देखील सहर्ष स्वागत करतो आणि आपणा सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो। खेळ म्हणलं की हार जीत ही होत असते, परंतु ही हार जीत असताना आज या अंतिम सामन्यामध्ये एक संघ जिंकला जाईल आणि दुसरा उपविजेता होईल। परंतु जरी विजेता संघ जरी जिंकला असला तरी नंतर उपविजेता संघाला आणखी परत चांगलं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी चांगलं खेळावं आणि चांगलं पहिलं पारितोषिक मिळवावं असं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। सन्माननीय अमर शेठ खुळे उद्योगपती साहेबांना देखील वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। मान्यवर पाहुणे आलात, वेळातला वेळ काढलात। राकेश शेठ लोखंडे साहेबांचं ही शुभागमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत। सदोतीस धावा याच्या धावफलकृतीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2.3 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये इथे संपन्न झालाय। गोलंदाज तयार होताना इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे डायरेक्ट एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाजाला इथे माघारी परतावं लागतंय। महत्वाची विकेट इथे आपल्याला वाईट चेंडू देखील असणार आहे। इथे आपण पाहतोय इथे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली। न्यू बॅटर जो मैदानाच्या दिशेने रवाना होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील भालेराव यावेळेस मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळेल। एक बलाढ्य खेळाडू पहिल्या 3 सामन्यांमध्ये 146 धावा 2 फिफ्टीज या स्वप्नील भालेरावच्या बॅट मधून आलेला आहेत। एक ताकदवान खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे, नसा नसामध्ये त्याच्या क्रिकेट आहे, ताकद नजाकत त्याच्या नसा नसामध्ये भरलेली आहे। नाव स्वप्नील भालेराव। आपल्या फलोत्रमध्ये चेंडू अडवलाय। पहिल्या चेंडूचा सन्मान, पहिल्या चेंडूचा मान त्याने राखलाय
गोलंदाज थोडासा कमबॅकच्या दिशेने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक स्वस्त आलं, दुसरं षटक महागडं आलं, पण तिसऱ्या षटकामध्ये मला कुठेतरी धावा कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सिप खेळायचा होता, रिव्हर्सिप त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक वेगळं वातावरण इथे तयार केलं जात आहे. शिवसेना चषक जे इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, या चषकामध्ये कितीतरी खेळाडू जोडले गेले, कितीतरी मॅन ऑफ द मॅचचे किताब देण्यात आले गेले, बरेचशी बक्षिसांची मोठी लय लूट इथे जी आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा या धावपलकावरती असणार आहेत. काय सुरेख वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये इथे पंचांनी जो इथे घोषित अगदी आपण पाहतोय बबलू पाटील इथे आपण यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. खूप उशिराने माझ्या लक्षामध्ये येते, त्याबद्दल मी दीर्घ व्यक्त करेल. वा यावेळेस चेंडू आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल. एक धाव इथे दुसऱ्या धावेसाठी कॉल केला की नाही इथे आपण पाहतोय. बबलू पाटील हे खूप मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. टेनिस विश्वामधील एक बलाढ्य सितारा आज इथे लढताना झुंजताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. अर्चनाताई खुळे ताई आपण देखील उपस्थित होत आहेत. आपणासही विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. मुख्य व्यासपीठावरती आपणासाठी ही जागा असणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मंदाकिनीताई सोपनराव खुळे साहेबांचं देखील शुभागमन होतंय. तसेच अर्चनाताई खुळे ताईंचे देखील इथे शुभागमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत आहे. वा स्वप्नील नावाचं वादळ, बिग हिट, षटकार. चे 40 धावा या धावपलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 वा यावेळी क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्षेत्ररक्षक ताबडतोब चेंडूला कलेक्ट करेल. चेंडूला कलेक्ट केल्याच्या नंतर पुढचं वातावरण आपण पाहतोय. धावपलक पोहोचलं जाईल. 47 धावा या धावपलकावरती येताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावा इथे नोंदवल्यात. पुढचा प्रवास कसा असेल? वासिक शेखच्या बॅटमधून जे फटकेबाजी झाली आहे ना ती अफलातून झाली गेली. त्यानंतर स्वप्नील भालेराव तो सेट झालाय ना तो अफलातून झाला गेलाय. दोन्ही टीम आहेत तो ताकदवान आहेत. दोन्ही टीम मध्ये मोठी नाव आहेत. दोन्ही टीम मध्ये बलाढ्य खेळाडू आहे. एकीकडे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाह भाई वाह, क्या बात है. दिमागदार, जोरदार, शानदार, दिमागदार शिवसेना चषकामधील षटकार.
व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे. लहान मुलगा कुणाचा चाललाय, कुणाचा असेल? निलेश दादा, त्याला बाहेर घेता का? पाटील चला पटपट चला थोडं. सन्माननीय अमर शेठ खुळे साहेबांना देखील विनंती असणार आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. घेऊन जातोय तुम्हाला परत एकदा मैदानाच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण थोडीशी चूक करेल, चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार. आज सामन्याला सुरुवात. वाह, काय वासिकची फलंदाजी अफलातून होतीये. अफलातून तो कामगिरी करतोय, स्वतःला झोकून देतोय. स्वतःला झोकून देत असताना चांगली कामगिरी इथे होताना जी आपल्याला पाहायला मिळते. एक उत्तुंग भरारी घेणारी कामगिरी ही वासिक शेखच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. इकडे जर पाहिलं तर मोठे मोठे खेळाडू आहेत. एकीके बबलू पाटील, खरं तर हे नाव खूप मोठं आहे. कोण कोण खेळाडू आहेत निश्चित परिचित होईल. बोला सर. अगदी 3.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. निलेश इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. वा, काय खुदून चेंडू काढलाय, काय खुदून चेंडू काढलाय. इथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावांसाठी प्रचंड मोठी धावाधावची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेल मी. अडवू शकेल का मजला, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे. जळेल कधी झोपडी, अशी आग ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेन तुफान, तरी वाट चालतो मी. अडखळ्यांना भिवून अडखळणे, पावलांस पसंत नाही. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडूमध्ये 60 धावा या धावफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचे 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडूमध्ये तुम्ही किती धावसंख्येपर्यंत मजल माराल याच्यावरती नजर असणार आहे. समोर सेट फलंदाज आहे. तो सेट ऑन फायर कधीच झालाय, त्याचं नाव वासिक शेख. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील भालेराव. तर आपण पाहतोय खूप मोठी मोठी नावं आहेत दोन्ही टीमकडे. दोन्ही टीम समसमान ताकदीच्या आहेत, टॅलेंटने आहेत, खेळाने आहेत, बॉलिंगने आहेत, बॅटिंगने आहेत, नेतृत्वाने आहेत आणि कर्तृत्वानेही आहेत. थोडासा खाली चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वप्नील भालेराव धावलाय. धावफलक देखील आपण पाहतोय. पहा मित्रांनो, मॅच मध्ये राहायचंय, मॅचच्या दिशेने खेळायचंय. मॅच चांगल्या पद्धतीने खेळायची आहे. तिथे चित्त दाखवायची आहे, तिथे चिकाटी दाखवायची आहे, तिथे मेहनत दाखवायची आहे. तिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. चला मॅच चालू करा. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पाहतोय मी 4.1 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज इथे सज्ज होईल. वा वा, सुरेख चेंडू टाकला जाईल. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आपले नाव, आपलं ब्रह्मास्त्र. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका. ऐन तारवायात तुझला, वाट तुम्ही कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचंय, हार कधी तुम्ही मानू नका. यश तुमच्या जवळच आहे, फक्त जिंकल्याशिवाय तुम्ही राहू नका. जिंकल्याशिवाय तुम्ही राहू नका. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. गोलंदाज इथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी परत एकदा कमबॅकच्या दिशेने. इथे बऱ्याचशा लहान लहान मुली देखील आपल्याला सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही आलात तर माता भगिनी देखील सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर हे मैदान, जिथे मैदान होईल का नाही असे प्रश्नचिन्ह असताना या माणसाने इथे मैदान उभं केलं.
61 धावा. वा वा, परत एकदा समोर येताना चेंडू खेळलाय. निलेश पिंजारी तिथे चेंडूला कलेक्ट करेल. धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन खेळाडू आतमध्ये खेळत आहेत. पाठीमागच्या नो चेंडू, नो चेंडू इथे पंचांनी घोषित केलेला आहे. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे असणार आहे. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे पडला जातोय. नो चेंडू, नो चेंडू इथे येताना पाहायला मिळतोय. नो चेंडू म्हणजे संधी, एक सुवर्ण संधी. पाठीमागून येणारे बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत. एक केवळ फलंदाज बाद झालेला आहे, त्यानंतर कोणताही फलंदाज बाद झाला नाही. वासिकचा हा ब्लास्ट खणखणीत दर्जेदार दूरवरचा षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त खेळलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर धावा जर पाहिल्या ना, त्याने 15 चेंडूमध्ये 47 धावा बनवल्यात. त्याचं नाव वासिक शेख आहे. वा, क्या बळीचा चेंडू, या बळीचा संयमाने खेळलाय, संयम दाखवलाय. शांतता, संघर्ष, जिंदगी जिंदाबाद असा काही जो जीवन प्रवास आहे, या जीवन प्रवासातून तो वावरत असताना आत्तापर्यंत आपण पाहतोय 70 धावा नोंदवल्यात. 4.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो संपन्न झालाय. 4.5 या षटकातील अंतिमचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. लहान मुलं काय बरं आतमध्ये येत आहेत? बाळा चल बरं पटकन बाहेर. तुम्ही पाहताय फक्त ही यूट्यूब चॅनलवरती दिसत नाही. तुम्ही घरात गेलात, तुमच्या टीव्हीला मोबाईल कनेक्ट केला तरी हे खेळाडू तुम्हाला तिथे खेळताना पाहायला मिळतील. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे 183 देशामध्ये तुम्ही कुठेही गेलात आणि शिवसेना चषक खुळेवाडी हे यूट्यूबवरती नाव टाकलं, डिंगडॉंग पुणे हे जरी तुम्ही नाव टाकलं तरी तुम्हाला सगळं काही याची देही त्याची डोळा आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. वासिक 70 धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. अंतिमचं आणि शेवटचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. सत्तर धावा या धावपलीकडे वाईट चेंडू इथे पंचांनी मैदानाच्या आतमध्ये घोषित केलाय. इथून पुढे अंतिमच्या षटकामध्ये टार्गेट जे असणार आहे, कमीत कमी किती धावा देता येतील हे टार्गेट जे मैदानाच्या आतमध्ये इथं जे असणार आहे. गोलंदाज इथे सज्ज होताना पाहायला मिळेल. वाह, काय दूरवरती त्याने खेळलाय चेंडू, अतिशय दूर दूर दूर, खूप दूर. वासिक शेखचं आपण स्वागत करूया. 17 चेंडू मध्ये त्याने 54 धावा पूर्ण केल्यात. फायनल मॅच मध्ये चमकदार कामगिरी तो करतोय.
अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 83 धावा या धावफलकावरती आहे. त्र्याऐंशी धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा इथे आपण पाहतोय मोठा फटका. त्याच्या डोक्यामध्ये एकच टार्गेट आहे. आता सिंगल डबल कसा बॉलिंग त्याचा विचारच करणार नाहीये. त्याने आता विचार करणं सोडून दिलंय. कारण आता अंतिमचे 3 चेंडू शिल्लक आहेत. केवळ 2 विकेट आहेत. इथे आपण पाहतोय 19 बॉलमध्ये त्यांनी 60 बनवल्यात. स्लोवर पद्धतीचा चेंडू तिथे होता. धावफलक देखील 83 या धावसंख्येवरती स्थिर आहे. 20 चेंडू मध्ये 60 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवरती त्याने किती बनवल्या? प्रत्येक बॉलवरती त्याने 3 धावा बनवल्यात मित्रांनो. 83 धावा या धावफलकावरती आहेत. वा क्लास. निलेश पिंजारी चेंडू पाहत राहील. त्याच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 90 धावा या ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5.5 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये इथे जो संपन्न झाला गेला आहे. यावेळेचा चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाची सांगता तिथे होताना पाहायला मिळेल. धावा झाल्या 94, बनवायच्यात 95.
97. त्यासाठी तुमच्याकडे चेंडू आहे 36 बॉल मध्ये तुम्हाला ती धावसंख्या इथे बनवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तिथे जाताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला निलेश पिंजारी तर स्ट्राइक वरती एक बलाढ्य आयकॉन बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या बळीचा चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. गोलंदाज सागर शिंदेच्या हातामध्ये षटक दिलंय. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. वा पहिला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती ब्लास्ट खणखणीत दर्जेदार बबलू पाटीलच्या बॅटमधून षटकार. पुढे जे बबलू पाटीलचा ब्लास्ट इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू पाटीलच्या बॅट मधून खणखणीत सनसनीत इथे षटकार जो येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू पाटील समोर आहे सागर शिंदे. नॉन स्ट्राइक वरती निलेश पिंजारी. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. या बळीचा चेंडू पाहतोय. बरेचसे बलाढ्य आयकॉन आज एकमेकांच्या विरोधामध्ये इथे झुंजताना लढताना एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उशिरा बॅटवरती चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक एका धावेसाठी प्रयत्न करेल. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठी देखील धावतोय. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण ते आपल्याला पाहायला मिळेल. धावत पडत तिथे 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने देखील धावसंख्या पुढे जाताना जे आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. वासिक शेखची फलंदाजी आपण पाहिली. अगदी फलंदाजीमध्ये तो तरबेज चांगली फलंदाजी त्याने केली. बिग हिट बॅट वरती परफेक्ट येतोय आणि तो दाखवून देतोय त्याचा जलवा. बिग ब्लास्ट षटकार. सबके दिल पे मेरे इथे समोरचे सर्वजण खाली बसलात तर छान वाटेल. मॅच अतिशय जबरदस्त रोमहर्षकता आपल्याला पाहायला मिळते. अगदी सामन्यामध्ये बदल झालाय. पहिल्याच षटकामध्ये 20 धावा इथे वसूल झाल्या गेल्यात बबलू पाटीलच्या बॅट मधून. इथे समोरचे थोडे खाली बसा. इथे पुढे पाहण्यासाठी अडचण होतीये. व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत थोडंसं साईडला व्हायचं विनंती असणार आहे. डीजे थांबा. डीजे तुम्ही थांबाच. आत्ता लावू नका. वासिक शेखच्या हातामध्ये यावेळेस आपण पाहतोय निलेश पिंजारीचा खेळ इथे संपुष्टात होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
निलेश पिंजारी बाद. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे. बबलू पाटीलची खेळी आणि त्या खेळीकडे सगळ्यांचं जे लक्ष असणार आहे. अमित राऊत देखील प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा वसूल झाल्या, पण दुसऱ्या षटकाची सुरुवात ही विकेटने होताना जी आपल्याला पाहायला मिळते. विकेटने सुरुवात होताना जी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय. टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी जितक्या वेळ नॉन स्ट्राईक वरती बबलू पाटील असेल तितकं या टीम साठी एक चांगली गोष्ट असेल, कारण की तितकं दबावाचं साम्राज्य वाढवण्याचा ते प्रयत्न करतायत. पण स्ट्राईक वरती बबलू पाटील जाणे किती गरजेचं असणार आहे. एका धावेसाठी प्रयत्न केलाय. सिंगल जे येताना पाहायला मिळेल. एक धाव जिथे येताना पाहायला मिळते. 21 धावा येताना पाहायला मिळत आहेत. वासिक शेखने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट घेतली, दुसऱ्या बॉलवरती त्याने डॉट चेंडू टाकला, तिसऱ्या बॉलला सिंगल जे येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक देखील इथे पुढे देखील जाताना पाहायला मिळते. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी इथे जी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज इथे सज्ज होतानाच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय. अगदी चांगलं षटक जे मैदानाच्या आतमध्ये इथे पडताना पाहायला मिळतंय. ला जवाब षटक जे मैदानाच्या आतमध्ये इथे पडताना पाहायला मिळतंय. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती ज्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण काय जबरदस्त चेंडू टाकलाय, काय जबरदस्त षटक आहे. अगदी 2 बॅटरला थांबवणं आणि तेही बबलू पाटील सारख्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये उभं करणं एवढी सोपी गोष्ट नाही. नॉट अ चोक. धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचली. 22 धावा या धावफलकावरती. अखेरचे चेंडू शिल्लक आहेत. 25 चेंडू शिल्लक आणि 73 धाव्यांची जी गरज जी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 25 चेंडू शिल्लक, 73 धाव्यांची गरज. काय क्लास फटका खेळलाय. एक टप्पा खात चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. अभि खुजूर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. अभि खुजूर एक युवा, एक टॅलेंट, एक जबरदस्त, एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. आणि आता गोलंदाजी खरं तर त्याची कसरत आहे. त्याची ही खरं तर एक सत्व परीक्षा म्हणतो ना आपण. सत्व परीक्षा म्हणजे अभ्यास केल्याच्या नंतर बोर्डाचा पेपर होतो 10वी 12वी साठी. त्याच्यासाठी हा बोर्डाचा पेपर असेल. कारण की समोर आहे खूप मोठं नाव बबलू पाटील आहे, पण समोर आहे अभि खुजूर. पुणे नगर रोडला लोणीकंद गाव आहे. लोणीकंद गावावरून तो बिलॉंग करतो. HK स्पोर्ट क्लब लोणीकंद संघामध्ये खेळतो.
वा भाई वा, काय अफलातून तडाखा दाखवलाय, खतरनाक जलवा, जबरदस्त A1 क्वालिटीचा. बिग हिट, परत एकदा दुसरा जलवा, खणखणी सनसनी दर्जेदार शानदार दिमागदार बॅक टू बॅक दुसरा. मंदाकनी ताई खुळे माजी नगरसेविका ताईंकडून अजून जर एक षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक जे दिलं जाईल. 38 धावा या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचे 22 चेंडू शिल्लक आहे, 57 धाव्यांची गरज आहे आणि इथे आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय दहशत आहे, काय नजाकत आहे, काय ताकद आहे, काय दरारा आहे. तिथे स्वप्नील भालेराव त्याच्यापर्यंत पोहोचला, त्याच्यापर्यंत वासिक शेख त्याच्यापर्यंत पोहोचला. काहीतरी कानमंत्र देत आहेत, कारण की 2 षटकार व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन. करावं की मरावं हा एकच सवाल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. अभि खुजूरवरती बॅक टू बॅक 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आले खरे, पण पुढचा प्रवास आता अवघड होत चालला गेलाय. कारण की एका बाजूला तुम्ही पाहताय आसिफची देखील तळमळ तिथे चालू होताना आपल्याला पाहायला मिळते. बबलू पाटील एकदम शांत स्तब्ध उभा आहे. काय कामगिरी करेल, काय टॅलेंट आहे, काय पुढचा विचार असेल, सगळ्यांच्या नजरा बबलू पाटीलवरती आहे. कारण की बबलू पाटीलने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धाब्यांचा आणि षटकारांचा पाऊस त्याच्या बॅटमधून निघालेला आहे. यावेळेचा चेंडू तिथे अभि पाटील मात्र हिरो ठरतोय. बबलू पाटीलची विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी होतोय. 2 विकेट त्याने 2 षटकार बॅक टू बॅक खेळले आणि तिथे बबलू पाटीलची विकेट मिळतीये. बबलू पाटील बॅक टू पवेलियन माघारी येताना पाहायला मिळतोय. इथे 2 षटकार आले, प्रत्येकाने अंदाज लावले, पण पुढच्या चेंडूवरती त्याने दाखवून दिलं मी देखील विकेट घेतली. आणि इकडून मला जाणवलं जशी त्याने बबलू पाटीलची विकेट घेतली तशी श्रीराम घाडगेच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं. कारण की माझा सहकारी, आम्ही दोघं जण सोबत प्रॅक्टिस करतो आणि आज त्याने बबलू पाटीलची विकेट घेण्यामध्ये फायनलच्या मॅचमध्ये प्रश्न होता मोठा बबलू पाटीलचा, त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. वासिक शेखचा तिथे वापर केला, तिथे उत्तर मिळाले नाही. सलामीच्या गोलंदाजीचा वापर केला, तिथं उत्तर मिळाले नाही. पण तिथून पुढे उत्तर सापडलं. इथे आपण पाहतोय 38 धावा या धावफलकावरती ज्या आहेत. यावेळेचा चेंडू देखील सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. अफलातून खेळी तिथे साकारली जाते. अखेरचे 20 चेंडू शिल्लक आहे आणि 57 धावेंची गरज तिथे आपल्याला पाहायला मिळते. अभि खुजूरने कसा ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं. तिथे वासिक पोहोचला होता, स्वप्नील भालेराव त्याच्यापर्यंत पोहोचला होता. परत एकदा सुंदर चेंडूची नोंद.
2.5 षटकांचा खेळ संपला जातोय. 19 बॉलमध्ये 57 धावेंची गरज अजूनही असणार आहे. मोठा फटका तिथे चुकी थोडीशी होताना नव्हे तर चुकी नाही झाली आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळते. 39 धावा या धावपलीकृती येताना पाहायला मिळत आहेत. 39 धावा धावपलीकृती आल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 56 धावेंची गरज जी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 18 चेंडू आणि 56 धावा. 18 चेंडू 56 धावा असं असणार हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सायंकाळचं सत्र आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. शिवसेना चषक आपण पाहतोय. एक मोठी क्रिकेटची स्पर्धा. महाराष्ट्रातील चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेला आले, खेळले, काही जिंकले, काही पराजित झाले. प्रत्येकाने आपला खेळ, प्रत्येकाने चमक, प्रत्येकाने आपला तरारा दाखवला. एक मोठी क्रिकेटची स्पर्धा. यावेळेचा फटका सुंदर असेल. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. चेंडूला कलेक्ट केलं जाते. आजूबाजूला जर पाहिलं मैदान तयार होतंय की नाही असा प्रश्न असताना यांनी एक मोठं मैदान उभं केलं. खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी तयार केली. मी मगाशीच सांगितलं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या पृथ्वी तलावरचे आपण सर्वजण पाहुणे आहोत. चांगला मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि तिथे झेल टिपला जातोय. तिथे विकेटचं पतन होताना पाहिलं मिळेल. देव बॅटर मैदानाच्या एका धावेसाठी प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला होता. तिथे माघारी फिरला गेलाय. 3.3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 41 धावा धावपलीकृती आहेत. अखेरचे 15 चेंडू शिल्लक आहे आणि 54 धावेंची गरज जी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 15 चेंडू आणि 54 धावा हे असं समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. पंचांक इशारा येताना आपल्याला पाहायला मिळेल. पण बाउन्सचा इशारा इथे पंचांनी निश्चितपणे जो केलाय. 41 धावा या धावपलीकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा मोठा फटका जरूर खेळलाय आणि तिथे
ठीक आहे, जाऊन द्या आता, जाऊन द्या, चला घ्या, बाहेरच काढून घ्या आता, तुम्हाला पण अडथळा नको. चार चेंडू झालेले आहेत, 48 धावा धावपल करते आहेत, 14 चेंडू आणि 47 धावा. चौथा चेंडू. समीकरण देखील बदलले जाते. 49 धावा या धावपलीकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाह, काय क्लास फटका त्याने खेळलाय. चेंडू पोहोचे सीमारेषेच्या बाहेर, किती सुंदर चेंडू. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. साहेबांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्यांच्या समवेत असणारा त्यांचा मित्रपरिवार असेल, मान्यवर पाहुणे असतील, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेल. चौकाराने काय झालंय, चौकाराने बदल झालाय. 53 धावा, 12 चेंडू आणि 42 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 42 धावेंची गरज. या धावा होऊ शकतात, तितकी ताकद तुमच्या फलंदाजामध्ये आहे, तेवढी क्षमता ही तुमच्या नसा नसामध्ये जी भिनली गेली आहे. 12 चेंडू, 42 धावा. त्रेपन्न धावा या धापली करते आहेत. वाह, सुंदर फटका खेळलाय. तिथे गॅप शोधला जाईल, तिथे दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल. वासिकने तिथे चेंडूला कलेक्ट केले. एक धावे त्यांना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे पुढे जाताना जे आपल्याला पाहायला मिळते. 55 धावा या ज्या धापलकृती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, 55 धावा धापलकृती आहेत. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा प्रहार जरूर केला, मिस टाइम फटका असेल, झेल तिथे टिपला जाईल, विकेटचं पतन तिथे होताना पाहायला मिळेल, फलंदाज तिथे बाद होईल.
गायत्री 11 फलंदाजी आता करते आणि त्यांच्या विरोधामध्ये जी टीम खेळते रहीम 11 ही दोन टीम आहेत. रहीम 11 आणि गायत्री 11 या दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. खूप मोठा संघर्ष जो मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रहीम 11 आहे, एका बाजूला गायत्री 11 आहे. दोन्ही टीम टोलेजंग आहेत. दोन्ही टीम मध्ये प्रचंड चांगल्या दर्जाचे शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणारे, लढणारे, चमक दाखवणारे, आपले वर्चस्व गाजवणारे खेळाडू दोन्ही टीम मध्ये आहेत. अखेरचे 8 चेंडू आणि 33 धावेंची गरज. एका धावेसाठी प्रयत्न सिंगल येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या पोहोचली जाते. 7 चेंडू शिल्लक आणि 32 धावेंची गरज. रहीम 11 ही टीम आपली 89वी ट्रॉफी पूर्ण करेल का, 79वी ट्रॉफी पूर्ण करेल का, हे देखील एक चर्चेचा विषय देखील असणार आहे. आता तुम्ही म्हणाल 79वी ट्रॉफी म्हणजे काय, जे संघाचे ओनर आहेत त्यांच्याकडे आतापर्यंत 79 ट्रॉफ्या आहेत. 78 ट्रॉफ्या आहेत. मग इथून पुढची एक जॉईन होईल. 79 षटकाची समाप्ती. 6 चेंडू आणि 31 धावेंची गरज जी असणार आहे. त्यांच्या देखील ट्रॉफ्यांचा याच्या दिशेने वाटचाल चालू आहे, सेंचुरीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. 64 धावा धावफलकावरती. 6 चेंडू शिल्लक, 31 धावेंची गरज. राहुल शेठ थोपटे आणि काळूराम शेठ थोरात साहेबांना देखील मी विनंती करेल. सन्माननीय नारायण भाऊ गलंडे साहेबांचा सन्मान जो केला जातोय, प्रेमाचा आपुलकीचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. अभिच्या हातामध्ये जो चेंडू दिलाय, अभि ज्याने महत्वाची विकेट घेतली, ज्या खेळाडूला त्याने थांबवलं, विकेट थांबा. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, विकेटचं पतन होताना जे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर जो मैदानाच्या दिशेने जो जाताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरचे 5 चेंडू शिल्लक, 31 धावेंची गरज. नारायण भाऊ गालांडे आपल्याला मार्गदर्शन करतील. गेल्या 2 दिवसापासून 5 दिवसापासून आपल्या खोळेवाडी या परिसरामध्ये आपल्या सर्वांचे सहकारी कुणाल सोपनराव खुळे मित्रपरिवाराच्या वतीने शिवसेना चषक या ठिकाणी क्रिकेटच्या टुर्नामेंट आयोजित करण्यात आले आहे. आणि मोठ्या संख्येने या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपल्या परिसरातील तरुण बांधव या ठिकाणी खेळण्यासाठी आलेत. अनेक टीम या ठिकाणी सहभागी झालेत. आणि खरं तर मी कुणाल खुळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेल की आपण अतिशय चांगलं उत्कृष्ट असं ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध केलं आणि सर्व क्रिकेट प्रेमींना इथे क्रिकेट खेळण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. आणि सर्व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने अनेक टीम या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून खेळत आहे. ज्या टीम या ज्यांची आज फायनलमध्ये या ठिकाणी टीम आलेत त्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो.
अतिशय चांगली उत्कृष्ट क्रिकेट टुर्नामेंट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सर्व प्रेक्षक देखील त्याचा आनंद घेत आहे. मी पुन्हा एकदा कुणाल सोपानराव खुळे मित्रपरिवाराचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व क्रिकेट प्रेमींना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या पुढच्या काळामध्ये देखील अशाच चांगल्या टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केल्या तर आपल्या तरुण बांधवांना या ठिकाणी खेळण्याची संधी मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून कुणालचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पंकज दानेकर आणि मित्रपरिवार उपस्थित होते, त्यांचं स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य बंटी शेठ दरेकर यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. बंटी शेठ दरेकर यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. अभि यावेळेस गोलंदाजी मार्कवरती मोठा फटका खेळायचा होता. फाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे चला सामन्याला सुरुवात करून घ्या ताबडतोब, कारण की अखेरचे 3 चेंडू बाकी आहेत. 71 धावा धावपल करत आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज जी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 3 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज इथे सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 24 धावा. मोठा फटका, मोठा प्रहार करायचा होता. कोणती धाव तिथे नसेल आणि तिथे देखील आपण पाहतोय कोणती धाव तिथे आली गेली नाहीये, म्हणजे त्यांनी धाव घेतलीच नाही. अखेरचे 2 चेंडू इथे शिल्लक असणार आहेत. दोन चेंडू आणि 24 धावांची गरज जी मैदानाच्या आतमध्ये इथे असेल. यावेळेसचा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या देखील आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. 72 धावा धावपलीकृती आहेत. शिवसेना चषकाचा अंतिमचे काही क्षण बाकी आहेत. या स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू खेळले, बरेच जणांनी आपलं यावेळेचा चेंडू देखील आपण पाहत व्हाय. जबरदस्त चेंडू टाकला जातोय आणि आता अंतिमचे काही एक चेंडू जो शिल्लक असणार आहे. अभि खुजरचं कौतुकच करावं लागेल आणि इथे सामना देखील संपलाय. रहीम 11 टीम ठरते शिवसेना चषकाची विजेता टीम. अभिनंदन, खूप खूप अशा तुम्हाला शुभेच्छा. जबरदस्त कामगिरी, कर्तबगारी त्यांनी दाखवली आणि सामना देखील त्यांनी जिंकून दाखवलाय. या क्रिकेटच्या स्पर्धेवरती त्यांनी सत्ता प्रस्थापित केली. अभिनंदन टीम, बेस्ट.